हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे. फायनली सायलीला बेल मिळालेली आहे आणि हे अर्जुनने कसं सिद्ध केलं आहे ते या भागामध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्ही हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका. पहिल्यांदा कोर्टातला सीन दाखवलेला आहे. अर्जुन म्हणतो, तुम्ही सादर केलेला एकही पुरावा योग्य नाही आणि तुम्ही केलेला तपास योग्य दिशेने सुद्धा जात नाही असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग हा भाग कालपासूनच दाखवलेला आहे. तेव्हा ते ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? सायली सुभेदारवर झालेले आरोप खोटे आहेत. मगाशी तुम्ही तरी काही वेगळंच बोलत होतात. तेव्हा तुम्ही स्वतःच कबूल केलं होतं की सायली सुभेदार अल्पवयीन मुलीची तस्करी करत होत्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझं म्हणणं तुम्ही नीट ऐकलेलं दिसत नाही ॲडव्होकेट शेंडे. मी हे म्हणालो की मिसेस सायली सुभेदार ही तस्करी करत होती. ह्याचे पुरावे तुम्ही गोळा केलेत आणि आता हे मी सांगतोय मिलॉर्ड की ॲडव्होकेट शेंडे यांनी दाखवलेले सगळे पुरावे खोटे आहेत. आणि मग सगळेजण एकदम खुश होतात आणि मग त्या ॲडव्होकेट शेंडेला तर घामच येतो आणि तो रुमाल काढतो आणि घाम पुसतो आणि मग परत जाऊन आपल्या जागेवर बसतो. आणि मग आता चैतन्य अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, माझे मित्र ॲडव्होकेट शेंडे कोर्टात एकच गोष्ट म्हणत आहेत, सायली सुभेदार यांनी अल्पवयीन मुलीची तस्करी केली, अल्पवयीन मुलीला त्रास दिला, अल्पवयीन मुलींना गायब केलं आणि म्हणूनच सायली सुभेदार यांच्यावर पोक्सो या गुन्ह्याखाली त्यांना अटक झाली आहे. मला कोर्टात हे सांगायचं आहे मिलॉर्ड की जी मुलगी पोलिसांना सापडली आहे ती मुलगी अल्पवयीन नाही आहे. असं अर्जुन जेव्हा सगळ्यांना सांगतो तेव्हा सगळे याचे तोंड पांढरे पडतात, म्हणजे राकेश, चैतन्य आणि त्या वकिलाचं. आणि मग आता वयाच्या बाबतीत हे सगळे खोटे आहेत हे मी सिद्ध करू शकतो मिलॉर्ड असं अर्जुन ठणकावून सांगत असतो. आणि मग ॲडव्होकेट शेंडे उठतात आणि म्हणतात, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, या मुलीचे रिपोर्ट आहेत त्यावरून हे सिद्ध होते की ती मुलगी 18 वर्षाची आतली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, त्या रिपोर्टला चॅलेंज करतो. कुठल्याही पुराव्याशिवाय तुम्ही या रिपोर्टला चॅलेंज कसं करू शकता असं ॲडव्होकेट शेंडे म्हणत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट शेंडे, अर्जुन सुभेदार असं काहीच करत नाही हे लक्षात नाही वाटतं तुमच्या? पुरावे आहेत माझ्याकडे आणि मग ते दाखवा आधी. मला मिसेस सायली सुभेदार यांना काही प्रश्न विचारायची परमिशन हवी आहे असं जज साहेबांना विचारत असतात. तेव्हा जज साहेब म्हणतात, परमिशन ग्रँटेड. तेव्हा थँक्यू असं अर्जुन म्हणतो. आणि मग आता सायलीला प्रश्न विचारत असतो, मिसेस सायली सुभेदार, जेव्हा सोनल आश्रमात आली होती तेव्हा तिच्या वयाबद्दल तुमचं काही बोलणं झालं आहे का? काही आठवते का तुम्हाला? तेव्हा सायली म्हणते, हो, ती म्हणाली होती की 2008 साली जेव्हा ती जत्रेत गेली होती तेव्हा ती 3 वर्षाची होती. त्या दिवशी जत्रेत गेली तिच्या आईवडिलांबरोबर आणि मग नंतर ती तिथे आग लागली आणि मग ती आईवडिलापासून वेगळी झाली. तिला तो दिवस चांगलाच लक्षात आहे कारण तिचा 3रा वाढदिवस होता. त्या दिवशी तिला बाकीचं काहीच आठवत नाही, पण तेवढं मात्र तिने सांगितलं होतं असं सायली सांगत असते. अर्जुन म्हणतो, म्हणजे तेव्हा ती जत्रेत गेली होती तेव्हा ती 3 वर्षाची होती, याचा अर्थ ती आता 21 वर्षाची असली पाहिजे, बरोबर? तेव्हा सायली म्हणते, बरोबर. आणि मग आता अर्जुन म्हणतो, म्हणूनच तुम्ही आश्रमात जेव्हा त्यांचा फॉर्म भरून घेतला तेव्हा तिचं वय 21 वर्ष असेल असं लिहिलं होतं. तेव्हा सायली म्हणते, बरोबर. मग अर्जुन म्हणतो, मग सायली म्हणते, बरोबर. आणि फॉर्म जो असतो तो भरलेला असतो तो जज साहेबाकडे अर्जुन देतो दाखवण्यासाठी. आणि मग ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, पण आपल्याकडे त्या मुलीचं म्हणजे पीडित मुलीचं स्टेटमेंट आहे हे असं ॲडव्होकेट शेंडे म्हणत असतात. तिने स्वतः कबूल केलं आहे की तिचं वय 17 वर्ष आहे. मग अर्जुन म्हणतो, मला आणखीन पुरावे दाखवायचे आहेत, पण त्याआधी मला पीडित मुलीशी काही प्रश्न विचारायचे आहेत. हे परमिशन. तेव्हा जज साहेब म्हणतात, परमिशन ग्रँटेड. मग आता सोनल कटघऱ्यात येते आणि मग अर्जुन तिच्या जवळ जातो आणि तिला प्रश्न विचारत असतो. तेव्हा अर्जुन पहिल्यांदा तिला म्हणतो, तू ठीक आहेस ना सोनल, कम्फर्टेबल आहेस का असं विचारतो. आणि मग पुन्हा म्हणतो, मला सांग, तू वात्सल्य आश्रमात आलीस तेव्हा तुझ्या सायली ताईला सांगितलं होतं जत्रेत वडगावच्या आग लागली होती तेव्हा तुझं वय 3 वर्ष होतं, बरोबर? असं सोनलला जेव्हा अर्जुन विचारतो तेव्हा ती सोनल म्हणते, हे मला माहीत नाही. मी जेव्हा आश्रमात गेले होते तेव्हा खूप घाबरले होते आणि तिकडे मला अचानक जावं लागलं. सायली ताईला मी काय सांगितलं
असं ती सोनल सांगत असते आणि हेच खरं आहे असं म्हणते. आणि मग कुसुमताई म्हणते, बघताय ना मधुभाऊ, सोनल किती धडधडीत खोटं बोलतीये. सगळं जग कसं सायलीच्या विरोधात उभं राहू शकतं. मी ऐकलं तिला असं म्हणताना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मला तर काहीच कळत नाही असं म्हणतात. कारण त्या दोघांनाही माहीत असतं की सोनल त्या दिवशी आली होती आणि सोनलनं काय काय सांगितलं होतं आणि सायलीने ते लिहून घेतलं होतं. ते दोघेही तिथेच होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझी सायलीताई जे सांगते आहे ते खोटं आहे असं म्हणायचे का तुला, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा बोल ना असं म्हणत असतो. जरा नीट आठव आणि मग बघ. तेव्हा सोनल म्हणते, मला काहीच आठवत नाही. मला एवढंच माहिती आहे की मी आता 17 वर्षाची आहे असं सोनल म्हणत असते. आणि मग ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, मला ॲडव्होकेट सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. जी गोष्ट स्वतः पीडित मुलींनी सांगितली आहे, बोर्न टेस्ट रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे, सिद्ध झालं आहे, ती परत परत का बोलायची आहे. ॲडव्होकेट सुभेदार यांच्याकडे खरंच पुरावे असतील तर त्यांनी कोर्टासमोर सादर करावे, हे स्पष्ट आहे असं ॲडव्होकेट शेंडे म्हणत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी करणारच आहे मिलॉर्ड. मला सुरेश कदम याला आणखीन काही प्रश्न विचारायची परमिशन हवी आहे. तेव्हा जज साहेब म्हणतात, परमिशन ग्रँटेड असं म्हणतात. आणि मग त्या सोनलला तुम्ही जाऊ शकता असं म्हणतात. आणि मग ती सोनल तिथून जाते. आणि मग आता सुरेश येतो आणि सुरेश येऊन तिथे उभा टाकतो. मग अर्जुन सुरेशला प्रश्न विचारत असतो. सुरेश कदम, तुम्ही वात्सल्य आश्रमात जेव्हा सोनलचे खोटे काका म्हणून आला होतात तेव्हा तुम्ही आम्हाला हे सांगितलं होतं की 3 मे 2008 साली वडगाव जत्रेत आग लागली होती आणि तिथे सोनल हरवली होती, बरोबर. तेव्हा तो सुरेश म्हणतो, मला काहीच आठवत नाही असं म्हणतो. आणि मग वर तोंड करतो. त्यावेळी ते सगळं पाठ केलं होतं असं म्हणत असतो. अर्जुन म्हणतो, पाठ केलं होतं तरी विसरलात, कमाल आहे. नाही हरकत, तुम्हाला आठवत नसेल तर मला आठवते की मी तुम्हाला आठवण करून देतो. तुम्ही जेव्हा वात्सल्य आश्रमात सगळी माहिती दिली तेव्हा मी तिथेच होतो सायलीबरोबर आणि ही सगळी माहिती मी रिचेक करून घेतली होती असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग म्हणतो, आठवलं का, अजून 1 मिनिट असं म्हणतो. आणि मग आता त्या दिवशीचा जो पेपर असतो, म्हणजे पेपरमध्ये बातमी आलेली असती वडगावच्या जत्रेतल्या आगीची. आणि मग अर्जुन ती 3 मे 2008 सालचा न्यूजपेपर, या वडगाव जत्रेत आग लागल्याची न्यूज आहे आणि तो पेपर जज साहेबाकडे अर्जुन देतो. आणि मग ते जज साहेब पेपर बघतात आणि वाचतात की वडगाव जत्रेतील देवीच्या मंदिरात आग लागली होती आणि ती तारीख असते 3 मे 2008. तेव्हा अर्जुन म्हणतो, तो आठवलं का काही. तेव्हा सुरेश म्हणतो, हो हो हो, आठवलं. मला सायली सुभेदार यांनी अशीच एक बातमी वाचायला दिली होती आणि मला सांगितलं होतं की ह्या बातमीत जसं लिहिलंय तसंच वात्सल्य आश्रमात जाऊन सांगायचं. आणि मग अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड, सगळं आठवलं तुम्हाला शेवटी. तेव्हा ॲडव्होकेट शेंडे उठतात आणि म्हणतात, अच्छा, म्हणजे ही खोटी कथा तुम्ही सायली सुभेदार यांच्या सांगण्यावरून रचली होती. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे तुम्ही म्हणताय, जे सिद्ध झालं ते. मिस्टर सुरेश, तुमच्याकडे आता कोणता पुरावा आहे. सायली सुभेदार यांनी तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं होतं. तेव्हा सुरेश म्हणतो, अहो साहेब, असे पुरावे कोण मागे सोडतं. सायली सुभेदार तर खूप पोहोचलेले आहेत, हे त्यांनी खूप हुशारीने केलेलं आहे. आणि मग ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, माय लॉर्ड, हेही सिद्ध झालं आहे की सुरेश सायली सुभेदार या सुरेशच्या संपर्कात होते आणि हे सिद्ध करण्यासाठी काही फोटोज समोर आलेले आहेत कोर्टाच्या आणि ते सादर केलेले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे सिद्ध झालंय असं तुम्ही म्हणताय, पण पुरावे नाहीत यांच्याकडे. मिस्टर सुरेश यांच्याकडे पुरावे नसतील तर ते पुरावे पोलिसाकडे तर असतील असं अर्जुन म्हणतो. आणि मग म्हणतो की आता मला इन्स्पेक्टर निकम यांच्याशी बोलायचं आहे, त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, परमिशन हवी आहे. तेव्हा सुरेशला म्हणतो की तुम्ही जाऊ शकता. आणि मग ते इन्स्पेक्टर निकम आलेले असतात. आणि मग आता अर्जुन प्रश्न विचारायला सुरुवात करतो. इन्स्पेक्टर जगदीश निकम, मला सांगा, सुरेशने खोटा काका म्हणून आश्रमात यायचं, खोटं बोलायचं आणि खऱ्या गोष्टीचा बेस घेऊन ह्या गोष्टी रचायच्या आणि सोनलला आश्रमातून घेऊन जायचं, या सगळ्या गोष्टी माझ्या क्लायंट सायली सुभेदार यांनी सुरेशला करायला सांगितल्या. याचा कोणता ठोस पुरावा तुमच्याकडे असेल तर तुम्ही प्लीज कोर्टासमोर सादर करावा. तेव्हा ते जगदीश निकम इन्स्पेक्टर म्हणतात, नाही, असा कोणताही ठोस पुरावा आमच्याकडे नाही आहे, आमच्याकडे फक्त सुरेश कदमचं स्टेटमेंट आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, बस, सुरेशने दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून मला कळलं की सोनल वडगावची आहे आणि जेव्हा जत्रेत आग लागली होती तेव्हा ती हरवली होती. आणि मग अर्जुन म्हणतो, 2008 साली ती 3 वर्षाची होती, तर आत्ता ती 21 वर्षाची असणार असं म्हणत असतो. आणि मग ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणतात. आणि मग
ती हरवली तेव्हा ती 3 वर्षाची होतं असं सायली सुभेदारांना काहीही सांगितलेलं नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी सोनलच्या स्टेटमेंटबद्दल बोलतच नाही मिलॉर्ड, हे तर मूळ आहे. हेच माझ्याकडे असणारे पुरावे तर वेगळेच म्हणतायत. या बातमीवर असलेली तारीख आणि सायली सुभेदारांना सोनलने दिलेली माहिती यावरून मी कोर्टाला विनंती करतो की हा बोर्न एड स्टेट रिपोर्ट करायचे आहेत. आणि मग कोर्टाने आम्हाला परमिशन दिली होती आणि मग इन्स्पेक्टर सावंत आणि मी स्वतः जाऊन परत एकदा बोर्न एज टेस्ट रिपोर्ट केले आणि त्या रिपोर्ट मी कोर्टाला सबमिट करतो. असं म्हणून अर्जुन ते बोर्न टेस्टचे रिपोर्ट कोर्टाला सबमिट करतो आणि त्या रिपोर्टमध्ये असतं की सोनलचं वय 20 ते 21 आहे. आणि मग जज साहेब म्हणतात, हा सगळा काय प्रकार आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, ह्या रिपोर्टप्रमाणे सोनलचं वय 20 ते 21 वर्ष आहे. त्यानं ही सिद्ध केलं होतं की सोनल अल्पवयीन नाही आहे असं अर्जुन ठणकावून सांगत असतो. आणि मग कोर्टाला अर्जुन वकील म्हणून खूपच भारी आहे. तेव्हा जज साहेब म्हणतात, इन्स्पेक्टर निकम, या पहिला बोर्न टेस्ट एज रिपोर्ट खरा आहे की दुसरा आहे? हे तर पहिल्या बोर्न टेस्टचा निकाल वेगळा कसा काय असं विचारतात. तेव्हा त्याचं उत्तर तुम्ही द्या असं इन्स्पेक्टरला विचारत असतात. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, मी माझं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे, प्रयत्न केला आहे. कदाचित टेस्टमध्ये पहिल्या काही गडबड झाली असेल, दुसरी बोर्न टेस्ट केली तर तिचा रिपोर्ट बरोबर असू शकतो. तेव्हा आता ॲडव्होकेट शेंडे उठतात आणि म्हणतात, असू शकतो म्हणजे? मी असा दावा करू शकतो की पहिला टेस्ट योग्य होता आणि दुसरा कुणीतरी मॅनेज केला आहे असं ॲडव्होकेट शेंडे म्हणत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमचा दावा खोडून काढण्यासाठी मी 2 व्यक्तींना बोलावणार आहे असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग अर्जुन म्हणतो, सरकारी डॉक्टर संजय यांना काही प्रश्न विचारायची परमिशन हवी आहे असं अर्जुन जेव्हा म्हणत असतो. आणि मग आता ते इन्स्पेक्टर जातात आणि त्या ठिकाणी आवाज दिला जातो की डॉक्टर संजय हाजीर हो असं म्हणलेलं असतं. आणि मग ते डॉक्टर संजय आतमध्ये येतात आणि मग ते कोठडीमध्ये येऊन उभा टाकतात. आणि मग आता अर्जुन त्यांना प्रश्न विचारणार असतो आणि ते दोन्हीही रिपोर्ट असतात. ते दोन्हीही रिपोर्ट त्या डॉक्टरांना दाखवल्याच्या नंतर ते डॉक्टरांना म्हणतात, ही दोन्ही रिपोर्टपैकी कोणता रिपोर्ट मॅनेज केला आहे ते सांगा आणि कोणता खरा आहे आणि कोणता खोटा आहे असं अर्जुन त्या डॉक्टरांना विचारत असतो. तेव्हा ते डॉक्टर बघतात आणि खूप निहाळून बघत असतात. ते रिपोर्ट पारखून बघतात आणि ते सांगत असतात, हे दोन्ही रिपोर्ट तर आमच्याच हॉस्पिटलमधील आहेत. तरीसुद्धा मी हे सांगू इच्छितो की हे पहिल्या रिपोर्टवरील नाव बदलण्यात आलं आहे. पहिला रिपोर्ट त्याची रिडिंग आमच्याच एका वेगळ्या पेशंटची आहे, त्याच्या जागी सोनलचं नाव लिहिलेलं दिसतंय असं ते डॉक्टर सांगत असतात. पण दुसरा रिपोर्ट मात्र सोनलचा खरा आहे. ती 20-21 वर्ष तिचं वय असू शकतं असं त्या डॉक्टर संजय सांगत असतात. आणि मग अर्जुन पॉईंट नोट मिलॉर्ड असं म्हणत असतो आणि नोटेड मिलॉर्ड असं म्हणत असतो. आणि मग तुम्ही जाऊ शकता असं अर्जुन त्या डॉक्टरांना सांगत असतो. आणि मग आता डॉक्टर संजय तिथून जात असतात. आणि मग आता अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, मला आता दुसरी व्यक्ती म्हणजेच भरत कदम यांना मला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी हवी आहे. आणि मग आता भरत कदम हाजीर हो असं तिथं म्हणलं जातं. आणि मग तो भरत कदम आलेला असतो. तो हॉस्पिटलमधला जो वॉर्ड बॉय असतो तो असतो भरत कदम. आणि मग आता अर्जुन विचारतो, तुमचं नाव काय आहे असं विचारतो. आणि मग तो सांगतो, माझं नाव भरत कदम. आणि मग विचारतो की तुमचं काम काय आहे? तर तो भरत कदम म्हणतो, सरकारी दवाखान्यात मी वॉर्ड बॉयची नोकरी करतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, नोकरी करता की पैसे घेऊन दुसऱ्यासाठी खोटे रिपोर्ट तयार करता? तेव्हा ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ॲडव्होकेट सुभेदार यांनी एका साक्षीदारावर असले आरोप नाही लावू शकत. तेव्हा अर्जुन म्हणतो, हा तोच माणूस आहे ज्यांनी रिपोर्ट मॅनेज केले आहेत, ज्यांनी रिपोर्ट बदलले आहेत सोनलचे. याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे असं ॲडव्होकेट शेंडे म्हणत असतात. तेव्हा अर्जुन सांगत असतो, काल जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, पुन्हा एकदा टेस्ट करण्यासाठी गेलो, तेव्हा अर्जुन म्हणत असतो, इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य आणि अर्जुन तिघंजण बोलत असतात. आणि मग अर्जुनला दिसतं की तो भरत कदम उभा टाकून तो चोरून ऐकत असतो आणि तो खूप घाबरलेला असतो. अर्जुन फक्त सावंतला सांगत असतो, कधीपासून
तेव्हापासून इथे सुरू आहे. घाबरलेला दिसतोय आणि मग सावंतला सांगतो की तुम्ही जा त्याच्याकडे, आणि मग तो मी निघतो असं म्हणतो आणि तिथून जातो. आणि मग आता तो इतका घाबरलेला असतो आणि मग आता इन्स्पेक्टर जात असतात त्याच्याकडे आणि मग म्हणत असतात, तू इतका का घाबरलेला आहेस, तू इतका का टेन्शनमध्ये आहेस असं विचारत असतात. तेव्हा ते भरत म्हणतो की मी ड्युटीवर जात होतो. तेव्हा सावंत म्हणतात, थांब, तू इतका का घाबरला आहेस. तेव्हा तो भरत म्हणतो, हो नाही मी नाही घाबरलेलो. तेव्हा मी कुठे घाबरलोय असं म्हणत असतो. तेव्हा सावंत सरळ प्रश्न विचारला तर सरळ उत्तर द्यायचं, तुला घाबरायला काय झालं आहे हे. तेव्हा तो भरत म्हणतो, अजिबात नाही, तेव्हा मी जाऊन आलो असं म्हणतो आणि मग जात असतो. आणि मग तेवढ्यात पुढून अर्जुन येतो आणि चैतन्यसुद्धा येतो. आणि मग आता अर्जुन डायरेक्ट त्याला म्हणतो, बोर्न टेस्ट एज रिपोर्ट तूच बदलला आहेस ना. आणि मग तो कदम म्हणतो, नाही सर. मग चैतन्य म्हणतो, तूच रिपोर्ट चेंज केला होतास, येताना बदललास. तेव्हा म्हणत असतो, तेव्हा तुम्ही बदलायला सर, मी नाही रिपोर्ट बदलला. तेव्हा अर्जुन म्हणतो, असा कसा बोलत नाही, फक्त इन्स्पेक्टर सावंत मला सांगा, CCTV फुटेज आपण जे रिकवर केलं होतं त्यामध्ये हा कदमच दिसतोय ना रिपोर्ट बदलताना, असं म्हणत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतो, हो हाच आहे तो. तेव्हा अर्जुन म्हणतो, चैतन्य मला सांग, याला मेडिकल टेस्ट बदलणं आणि खोटं बोलणं यासाठी कोणती शिक्षा होते. तेव्हा चैतन्य म्हणतो, याला जेल होते 10 वर्षासाठी. आणि मग तो कदम म्हणतो, नाही मी काहीच नाही केलं. तू जर आता आम्हाला खरंच सांगितलं तर तुला ड्युटीवरून काढलं असतं, थेट वॉर्निंग मिळाली असती, पण तुला आता जेल फिक्स, असं चैतन्य म्हणत असतो. 10 वर्षात तर तुझे मुलं बाळंसुद्धा तुला विसरून जातील असं चैतन्य म्हणत असतो. मग अर्जुन म्हणतो, सोड ना, हा खरं बोलणार नाहीच आहे. आपल्याकडे CCTV फुटेज आहे ना, CCTV फुटेज आहे ते आपण कोर्टात दाखवू आणि याला जेलमध्ये टाकू, चला जाऊया असं म्हणत असतो अर्जुन. आणि मग ते आता भरत म्हणत असतो, नाही मी मान्य करतो की मी रिपोर्ट ते बदलले, मीच बदली केली, कारण त्यासाठी मला 1 लाख रुपये मिळणार होते साहेब असं सांगतो. आणि मग तेव्हा अर्जुन म्हणतो, कोण सांगितलं होतं तुला हे रिपोर्ट बदलायला. तेव्हा तो कदम म्हणतो, मला अनोळखी नंबरवरून फोन येतो आणि तो माणूस माझ्याशी बोलतो, त्याचं नाव मला माहीत नाही साहेब. माझे वडील खूप आजारी आहेत, त्यांच्या ट्रीटमेंटसाठी मला पैसे हवे आहेत. 1 लाख रुपयांची त्यांनी मला 1 लाख रुपयांची मला गरज आहे, म्हणून हे सगळं मीच करत आहे. मला माफ करा, मला जेलमध्ये टाकू नका साहेब, मला माफ करा असं म्हणत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तो नंबर दे त्या माणसाचा. तेव्हा तो माणूस म्हणतो, कदम नंबर पाठ नाही आहे त्याचा. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात, फोन दे तुझा, मी त्याचा शोधून काढतो. तेव्हा भरत कदम म्हणतो, माझा फोनच चोरीला गेला साहेब, आणि मग मी नवीन फोनसुद्धा घेतलेला नाही. तेव्हा तो अर्जुन म्हणतो, फोन चोरीला गेला, डिस्कस्टिंग असं म्हणत असतो. काही हरकत नाही, तुझा चोरीला गेलेला फोनसुद्धा आम्ही शोधून काढू आणि त्यातला नंबरसुद्धा आम्ही शोधून काढू. चला, तुम्हाला या गोष्टींमध्ये घ्या याला आणि मग कोर्टात घ्या असं म्हणत असतो. आणि मग आता कोर्टात सांगत असतो हे सगळं. भरत म्हणत असतो, ती लोक कोण होते मला माहीत नाही आहे, मी फक्त पैशासाठी केलं, असं परत कधीच होणार नाही असं तो भरत कदम म्हणत असतो. आणि मग आता राकेश म्हणतो, आपण थोडक्यात वाचलो, या कदमने जर आपलं नाव घेतलं असतं तर आपली खैर नव्हती. आणि मग आता जा असं म्हणतात. आणि मग बोर्न टेस्ट एज ह्या वयाचा अंदाज लावण्याची टेस्ट आहे, असे फेरफार होणं ही गंभीर बाब आहे. पोलिसांनी याबाबत गंभीर दखल घ्यावी अशी मी सूचना देतो. पण हा फक्त अंदाज असल्यामुळे पोलिसांनी पुढील तपास सुरू करावा. सोनलच्या जन्माचा दाखला किंवा तिचा जन्म कुठला पुरावा असेल तर लवकरात लवकर कोर्टात सादर करावा, त्यानंतरच तिच्या वयाबद्दल काहीतरी निर्णय लावू शकतो असं जेव्हा जज साहेब म्हणत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, या तपासाची काहीही गरज नाही आहे जज साहेब, माझ्याकडे पुरावा आहे असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग सोनलने सांगितलेलं गावाचं नाव आणि सुरेशने सांगितलेलं गाव मी इंटरनेटवर कन्फर्म केलं. आणि मग मी त्या गावाला स्वतः वडगावला गेलो आणि मग तेव्हा सोनलच्या आईबाबांना भेटायचं ठरवलं. मी जेव्हा वडगाव पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा असं म्हणतो. आणि मग त्याला परत आठवतं की ते इन्स्पेक्टर खरात असतात आणि त्यांनी FIR अर्जुनला दाखवलेली असते. आणि हे सगळं अर्जुन सांगत असतो जज साहेबांना. आणि मग सांगतो की मिलॉर्ड, हे वडगाव पोलीस स्टेशनमधील सोनलचं हरवलेलं FIR आहे. आणि अर्जुन ते FIR वडगाव पोलीस स्टेशनचे साहेबांना देतो. आणि मग या FIR मध्ये सोनलचे जे वर्णन केलं आहे आणि त्यांनी तिच्या मानेवर जी भाजलेली खून आहे ती या FIR मध्ये लिहिलेली आहे. आणि पुण्यामध्ये ज्या गुरुजींना सोनल सापडली होती तिथे सुद्धा त्या गुरुजींनी FIR दाखल केली होती. आणि यामधला फोटो आणि सोनलचा वडगावमधील पोलीस स्टेशनमधला सोनलचा फोटो मॅच झाला आहे, तुम्ही बघू शकता असं म्हणून अर्जुन ते FIR जजकडे देत असतात. आणि मग साहेब
जज साहेबांना देतो आणि तो फोटोसुद्धा देतो. आणि मग आता सचिन म्हणतो सगळेच पुरावे आता सायलीच्या बाजूने साक्ष देत आहेत, काय होईल केसचं, असं सचिन मनातल्या मनात विचार करत असतो. आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. आता उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे. आता उद्याच्या प्रोमोमध्ये अर्जुन म्हणतो याने सिद्ध होते की मला सोनल अल्पवयीन नाही आहे आणि माझे क्लायंट मिसेस सायली सुभेदार यांच्यावर लागलेला पोक्सोचा कायदा लागू होऊ शकत नाही, असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग ते जज साहेब म्हणतात सगळे पुरावे पाहता सायली सुभेदार यांची जामिनीवर सुटका करत आहोत, असं म्हणत असतात. आणि मग सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि मग आता महिपत चवताळलेला असतो आणि तो म्हणतो तो अर्जुन सुभेदार कोर्टात जिंकला. आणि मग आता अर्जुन आलेला असतो बाहेर आणि मग खूप सारे पत्रकार आलेले असतात. आणि मग आता अर्जुन त्या पत्रकारांना बोलत असतो, म्हणत असतो याआधीसुद्धा खूप पुरावे जमा केले होते पण ते सगळे खोटे होते, मी कोर्टात सिद्ध केलं आहे. तेव्हा सायली म्हणते माझ्या वकिलावर आणि माझ्या नवऱ्यावर खूप विश्वास आहे. आणि आता प्रिया तर एकदम चवताळलेली असते, तिला खूप टेन्शन आलेलं असतं. ती जेलला बुक्या मारत असते आणि म्हणत असते सायली सुटली, सायली सुटली असं म्हणत असते, कारण तिला खूप त्रास होत असतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला, हा आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला या मालिकेतील कोणता भाग खूप आवडला, कोणते पात्र जास्त आवडते ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही मालिका आवडते का ते सुद्धा कमेंट करून सांगा. मला तर ही मालिका खूप आवडते, तुमची सुद्धा प्रतिक्रिया नक्की कळवा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी धन्यवाद.